महत्वाचं म्हणजे लीलाचं मन रागस आहे. ती मनाने खूप चांगली आहे. त्यामुळे लीलाला स्वतःला कमी लेखायची गरजच नाही. राईट लीला? लीला तू किती नशीबवान आहेस. तुला एजे सारखा नवरा मिळालेला आहे. जे मुळातच वाईट असतात ते आपली चूक कधीच कबूल करत नाहीत. पण लीलाचं मन मोठं आहे. ती आपल्या चुका कबूल करते. त्याचा अर्थ एकच आहे की ती चांगली आहे, तिचं मन मोठं आहे. And that's why आम्ही दोघे एक परफेक्ट कपल आहोत. And we are made for each other. लीला मॅडम, एजे सर तर तुमच्याबद्दल इतकं छान सगळं बोलतायत, मग तरी सुद्धा तुम्हाला असं का बरं वाटतंय की तुम्ही त्यांच्या योग्यतेच्या नाही आहात? पण एजे सर, लीला मॅडमने आम्हाला काहीतरी वेगळीच गोष्ट सांगितली. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तुम्हाला फसवून तुमच्याशी लग्न केलं. हो ना मॅम? तुम्ही मीडियाला हेच सांगितलं ना? आता जी मुलगी स्वतःच्या मेहंदीतून पळून जाते, स्वतःच लग्न मोडते आणि मग सगळ्यांना फसवून बोहल्यावर उभी राहते, तिला फसवणूक करणारी मुलगीच म्हणणार ना. आणि एजेंना तर सुनमुखाच्या वेळी कळलं की त्यांचं लग्न माझ्याशी झालंय. एजे, लीला मॅम जे म्हणतात ते खरं आहे का? प्लीज बोला. फोन का उचलत नाहीये मुलगी? येता फोन उचल. सांगतो, पण त्याआधी काहीतरी महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय मला. माझी पत्नी एक अमेझिंग कलाकार आहे. तिला लोकांसमोर परफॉर्म करायला अतिशय आवडतं आणि आजही तिने तेच केलं. तुम्हा सगळ्यांच्या समोर. ते काय की मला यायला थोडा उशीर होत होता आणि तुम्हाला उगाचच इथे तात्काळ उभं ठेवण्यापेक्षा तिने ठरवलं की थोडं तुमचं मनोरंजन केलं पाहिजे आणि तिने तेच केलं. आणि तुम्ही सगळे या गोष्टीत फसलात. राईट लीला? आणि ब्रेकिंग न्यूजच्या मागे धावणाऱ्या जगात आपल्याला अशा न्यूज आवडतातच. राईट? तर तुम्हीच सांगा, लीलाने टाकलेली गुगली तुम्हाला कशी वाटली? आणि सगळ्यात शेवटी मला हेच सांगायचंय की लीला आणि मी खुश आहोत. माझ्या परफेक्ट पर्सनॅलिटी सारखंच आमचं रिलेशनशिप पण परफेक्ट आहे. वी आर हॅपी टुगेदर अँड वी आर अ परफेक्ट कपल. स्माइलीला सगळ्यांना आपला फोटो काढायचा. थँक गॉड बाबांनी सगळं सांभाळून घेतलं. हो ना. शेवटची गोष्ट, तुम्ही सगळ्यांनी खाल्ल्याशिवाय इकडनं जायचं नाही. हॅव अ गुड इव्हनिंग. एन्जॉय. एजे, एक शब्द बोलू नको लीला.
पण तू काय लीला? सगळं बोलायला निघाली होतीस तू लीला. घरातल्या गोष्टी सगळ्यांसमोर बोलून बदनामी होते फक्त. माफी मिळत नाही, कोणी मोठं होत नाही, मान होत नाही. ते माझ्या मनात सतत गिल्ट असते. असं वाटतं की माझ्या चुकीमुळे हे तुझ्या चुकीमुळे झालंय सगळं. आणि गिल्ट तर तुला वाटायलाच हवं. हे सगळं तुझ्यामुळे झालंय, लक्षात ठेव. गिल्टीच वाटत होतं लीला तर रूम मध्ये बसून रडायचं एकटं. असं स्टेजवर उभं राहून मीडिया समोर बोलायची गरज नव्हती रिसेप्शन मध्ये माझ्या. रिसेप्शन आपल्या दोघांच्याही लग्नाचं होतं. लग्न असं फसवून ह्याला लग्न नाही म्हणत लीला. तू चीट केलंयस मला. तुला ही छोटीशी गोष्ट कळत कशी नाही अजून? आणि तुला एवढी पण समज नाही की घरच्या सोन्याने कसं वागायचं बाहेर, याचा परिणाम काय होईल. आणि मी तुझ्याकडनं या अपेक्षा कशा करू शकतो मी लीला? इनफॅक्ट तुला माफी द्यायची नाही, पनिशमेंट द्यायची गरज आहे लीला. खूप मोठी पनिशमेंट. तुला गिल्टी वाटतंय ना, हीच तुझी मोठी पनिशमेंट आहे लीला. आयुष्यभर गिल्टी फील करत राहा. फॉर लाईफ लॉंग. अँड यू डिझर्व इट, डॅम इट. यू डिझर्व इट. आणि एक लक्षात ठेव लीला, मी तुला कधीही माफ करणार नाही.